आता बातमी बच्चू कडूंची आहे। ठाकरेंसोबत दगाफटका झाला, शिंदेंसोबत सुद्धा झाला। भाजप स्वबळासाठी तयार असल्यास शिवसेना सुद्धा माघार घेणार नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। दगाफटक्याची सुरुवात कुणाकडून झाली हे सगळ्यांना माहिती आहे असं यावर आशिष शेलार यांनी म्हटलंय। स्वतंत्र निवडणुका जरी लढल्या असल्या सोबत निवडणुका जरी लढल्या तरी शिंदे मुख्यमंत्री होतील असं बोलल्या जात होतं, परंतु ऐनवेळी फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यामुळे दगाफटका झाला का? त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढण्याची ही चावल आहे का? काय झालंय का उद्धव साहेबांसोबत ते काही प्रमाणात तसंच झालंय आणि शिंदे साहेबांसोबतही तसंच झालं असं एकंदरीत चित्र आहे। आणि मग असं वाटतं का जर भाजप स्वबळाची तयारी करत असेल तर शिवसेनेनं मागं राहू नये, शिवसैनिकांनी मागं राहू नये, आमदार खासदार मंत्री महोदयांनी आपण सगळ्यांनी कामाला लागलो पाहिजे आणि त्या ताकदीनं काम उभं केलं पाहिजे। त्यांचं व्यक्तिगत मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही। आणि दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात ही कोणाकडनं झाली अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत मतावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। सीएमओ कार्यालयानं सिडको प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अदानी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला सुद्धा ही नोटीस पाठवण्यात आल्याचं सूत्रांकडून कळत आहे। पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रणावरून ही नोटीस पाठवल्याची माहिती आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निमंत्रण का नाही असा सवाल या नोटिशीतनं केला गेलाय। राजशिष्टाचार नियमांचं पालन का केलं गेलं नाही असाही सवाल या नोटिशीमधून केल्याचं सूत्रांनी सांगितलं। वळूयात पुढच्या बातमीकडे। हयात असताना ज्या व्यक्तीवर अजित पवारांनी जीवापाड प्रेम केलं तीच व्यक्ती अजित पवारांच्या निधनानंतर दादांबद्दल जे बोलली त्यावरून प्रचंड संताप उमटतोय। किशोर मसाळ असं या व्यक्तीचं नाव आहे, तर ही व्यक्ती बारामतीमध्ये अजित पवारांच्या पक्षांचा नगरसेवक सुद्धा आहे। तीच व्यक्ती अजित पवार मेला त्याचा मला फरक पडत नाही असं विधान एका क्लिपमध्ये करते। विशेष म्हणजे याच किशोर मसाळचा अजित पवार अनेक सभांमध्ये उल्लेख करायचे, अनेक जाहीर सभांमध्ये अजित पवार याच किशोर मसाळचं कौतुकही करायचे। अजितदादांच्या आवडत्या लोकांच्या यादीमध्ये ही एक व्यक्ती होती। मात्र एखादा व्यक्ती गेल्यानंतर राजकारणात लोक किती कृतघ्न होतात याचं हे उदाहरण आहे। तारीख 24 आहे, उद्या 25, 26ला सुट्टी नाही, उद्या पण सुट्टी आहे, उद्या परवा सुट्टी आहे। त्याच्या वेळेस त्यांना अजून काहींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आला तर करा। ज्यांचं जे ऐकतील त्यांच्या मार्फत सांगण्याचं काम केलं। किशोर मासाळाला गेले तर किशोरचं पण ऐकत नाही, तर त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना हे करायचं। पत्र द्यायचं होतं ना गडकरी साहेबांना। अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा आहे? वर जावं लागेल त्यासाठी मला। गेले तरी मला फरक पडायचा आहे? नाही पडणार। नाही पडणार। 16 तारखेला जायचं आहे माहिती लक्षात? नाही यायचं काय माझं संबंधित। का बरं नाही यायचं? नाही यायचं। कसं नाही येणार? आपण एखाद्या देवाला कशाला जातो? बिअर मारले।